नमस्कार मित्रांनो. जसं तुम्ही सर्वांनी थंबनेल पाहिलाय, आजचा सब्जेक्ट थोडासा वेगळा आहे. आत्तापर्यंत रिझनिंगचे टॉपिक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीबद्दलची तयारी कशी काय करायची याच्याबद्दलचं सगळं नॉलेज तुम्हाला त्या यूट्यूबच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून भेटत राहतं. पण मूळ मुद्दा काय आहे की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मी शब्द वापरलाय स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ती गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट अशी कुठलीही असू शकते. बरोबर आहे. ती एज्युकेशनल पर्पजसाठी असू शकते, जॉब पर्पजसाठी असू शकते, गव्हर्नमेंट जॉब पर्पजसाठी असू शकते, हायर स्टडीसाठी असू शकते, अशी कुठल्याही स्टडी याच्याबद्दल असू शकते. प्रत्येक सेक्टरमध्ये त्या प्रत्येक सेक्टरच्या त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हा सब्जेक्ट बुद्धिमत्ता चाचणी, ओके, बुद्धिमत्ता चाचणी किंवा ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग म्हणतो, हा सब्जेक्ट कंपल्सरी बघायला भेटतोय. बरोबर आहे, कंपल्सरी बघायला भेटतोय. का असेल रे? तर सर्वात मोठा प्रश्न, आपण एवढा अभ्यास करायचा पण आपल्याला त्या विषयामध्ये तो विषय आपल्या परीक्षेला का आहे हेच जर माहीत नसेल, त्या परीक्षेमध्ये तो विषय का आहे हेच जर माहीत नसेल तर अभ्यास करून फायदा नाहीये. बरोबर आहे. मग त्यासाठी एक थोडासा खटाटोप इथं करण्याचा प्रयत्न केला. आता का असेल याचं एक सिंपलचं उत्तर आहे. बघा, याचे 3 कारणं बेसिकली प्रत्येक एक्झामसाठी दिले जातात. पहिलं कारण निर्णय घेण्याची क्षमता तपासण्यासाठी. म्हणजे कॅन्डिडेट कुठल्या पद्धतीने निर्णय घेतो, एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर त्याची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे, तो पॉझिटिव्हली थिंकिंग आहे, निगेटिव्हली थिंकिंग आहे, त्याचा अप्रोच कसा आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा, कसं निर्णय घेतोय हे त्यांना त्या याच्यात तपासायचं आहे. त्यानंतर समस्या सोडवण्याच्या कौशल्याची चाचणी, म्हणजे पुन्हा तेच आलं, कुठल्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवतोय हे त्यांना बघायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमचे 100 सोल्युशन असू शकतात. बरोबर आहे. तुम्ही आता पर्टिक्युलर गव्हर्नमेंट जॉबचं एखादं एक्झाम्पल घेतलं, तुम्ही एखाद्या पोस्टवर आहात, बरोबर आहे, आणि एक सडन प्रॉब्लेम तुमच्या समोर येतोय, त्याच्यासाठी मल्टिपल वेज आहेत ते सॉल्व्ह करण्याचे. वन ऑफ द बेस्ट वे काय असेल आणि तो कॅन्डिडेट तो चूज करतोय का नाही, बरोबर आहे, तर ती क्षमता आहे का नाही हे बघायचं याच्यामध्ये, या रिझनिंगच्या पार्टमध्ये त्यांना हेच चेक करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, ध्येयनिश्चितीची क्षमता तपासण्यासाठी. एखादं गोल जर तुम्ही सेट करत असाल, बरोबर आहे, तर ते पूर्णत्वाला नेता का नाही नेता, तुमचं नेचर काय त्याबाबत याचा विचार करण्यासाठी, या 3 पॉईंटसाठी, बेसिकली या 3 पॉईंटच्या वेगवेगळ्या ऍस्पेक्टने विचार करण्यासाठी हा रिझनिंगचा पेपर तुमच्या प्रत्येक एक्झाममध्ये दिसायला आता सुरू झालेला आहे आणि खूप वर्षापासून तो दिसतोय. बरोबर आहे. आता बेसिकली जर मी एक्झाम बद्दल बोललो, या चार्टमध्ये तुम्हाला काही गव्हर्नमेंट एक्झाम दिसतील, काही प्रायव्हेट एक्झाम दिसतील, प्लस काही एज्युकेशनल एक्झाम दिसतील, अशा सगळ्या टाईपच्या एक्झाम दिसतील. बरोबर आहे. यामध्ये रिझनिंगचं पर्सेंटेज मी काढण्याचा प्रयत्न केला. हे ॲव्हरेज पर्सेंटेज आहे, याच पद्धतीनं असेल नाही, 2-4 टक्क्याचं इकडं तिकडं होऊ शकतं. ओके. जर पाहिलं तर कुठे कुठे 10 ते 12 टक्क्याला आहे, तर कुठे कुठे 40 ते 50 टक्क्यापर्यंत या विषयाची व्याप्ती वाढलेली आहे. ओके. तर सहजासहजी आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हणलं तर युपीएससी सी सॅट, एमपीएससी सी सॅट कंबाईन मध्ये सध्या याचं पर्सेंटेज 11 ते 12% दिसायला येत आहे. पण काही काळानंतर हे पर्सेंटेज वाढून ते 25% पण जाण्याची शक्यता दिसायला लागली आहे. बरोबर आहे. आता जसं टीसीएस पॅटर्न आहे, आयबीपीएस पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये 25% रिझनिंग असतंच. बरोबर आहे. तो कन्सिडरेशन 20 ते 25% रिझनिंग असतं त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पण काही काळाने तसं होऊ शकतं असा अंदाज आहे. बरोबर आहे. असा अंदाज आहे. जस्ट लाईक एमपीएससीला युपीएससीच्या धर्तीवर जसं कन्वर्ट केलंय, त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात, काही काळात 5-10 वर्षानंतर का म्हणता येणार, पण हे पण असं होण्याची शक्यता असू शकते, हे माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. त्यानंतर बँकिंग एक्झाम मध्ये 30 ते 35% हे सगळे पर्सेंटेज पाहतोय आपण. म्हणजे सिलेबस एकच आहे, प्रत्येकाचा सिलेबस एकच आहे, पण काय पर्सेंटेज त्या एक्झाम मध्ये त्याचा रेशिओ मॅटर करतो की जॉब प्रोफाईल काय.
म्हणजे त्याच्यातून लागणारा कॅन्डिडेट, ती परीक्षा देणारा कॅन्डिडेट कुठल्या कामासाठी, कुठल्या याच्यासाठी, जॉब प्रोफाईलसाठी फिट आहे किंवा कुठल्या एज्युकेशनसाठी फिट आहे का नाही हे चेक करण्याचं एक बेसिक तंत्र म्हणजे रिझनिंग आहे. ओके, आता बेसिकली आपण जे रिझनिंग बद्दल आतापर्यंत पाहत होतो ते होतं इंटेलिजन्स क्वेश्चन. बरोबर आहे, ते आपण याला काय म्हणायचो, रिझनिंग म्हणायचो. पण आत्ताच्या काळात जे नवीन रिझनिंग इंट्रोड्यूस होतं, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळं रिझनिंग दिसायला लागलंय. त्याच्यामध्ये इंटेलिजंट क्वेश्चन सोबत, बरोबर आहे, या इंटेलिजंट क्वेश्चन सोबत हे इमोशनल क्वेश्चन सुद्धा आता चेक करायला लागलेत. हा पॅटर्न काय, हा काहीतरी नवीनच आहे. बरोबर आहे, हा काहीतरी नवीनच पॅटर्न. बघूया, इंटेलिजंट क्वेश्चन मध्ये आधी हे काय चेक करत होते, कॉन्सन्ट्रेशन, हाय कॉन्सन्ट्रेशन आहे का नाही, इंटेन्स फोकस करतो का नाही कॅन्डिडेट, हायपर ऍक्टिव्ह आहे का नाही, बेटर कॉम्प्रिहेन्शन, त्यांची कॉम्प्रिहेन्शन स्किल चेक करत होते, अनालिटिकल स्किल आहेत का नाही, मल्टी टॅलेंटेड आहे का नाही, आणि एक्सलंट मेमरी आहे का नाही. या सगळ्या या इंटेलिजंट क्वेश्चन मध्ये, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग म्हणतो, त्या चेक करत होते आधी. बरोबर आहे. आता यांचा थोडासा पॅटर्न प्रत्येक परीक्षेमध्ये बदललाय, असा नाहीये. ते हायर एक्झाम मध्ये युपीएससी एमपीएससी असंच नाही, तर प्रत्येकाला एक आयबीपीएस टीसीएसच्या ज्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये पण हा पॅटर्न बदललेला आहे. आता त्याच्यामध्ये चेक करण्याचा आणखी एक कॅटेगरी त्यांनी टाकलेली आहे, इमोशनल क्वेश्चन. आता या इमोशनल क्वेश्चन मध्ये काय, सेल्फ अवेअरनेस, कॅन्डिडेटला स्वतःबद्दल किती माहिती आहे हे त्या रिझनिंगच्या पेपरमध्ये हे चेक करताय. त्यानंतर सेल्फ रेग्युलेशन, ते किती रेग्युलेट आहेत, बरोबर, एखाद्या गोष्टीबद्दल सेल्फ रेग्युलेशन त्यांचं किती चांगलं आहे हे पण चेक करतायत. मोटिवेटेड आहेत का नाही, एम्पथी म्हणजे स्वतःला एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये टाकून विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे का नाही हे पण याच्यामध्ये चेक करतायत, या पेपरमध्ये चेक करतायत. तुमच्यामध्ये सोशल स्किल, या कॅन्डिडेटमध्ये सोशल स्किल आहेत का नाही, समाजाबद्दलची जाण आहे का नाही, कसं वागावं कसं नाही याबद्दलची जाण आहे का नाही हे पण इथं चेक करतात. बरोबर आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला तो मेंटली आणि बिहेवियरच्या बाबतीत कसा आहे हे जर कुठल्या पद्धतीनं चेक करायचं असेल तर त्यासाठी लॉजिकल रिझनिंग हा पार्ट वापरतात. त्याच्यामध्ये दोन बेसिक पार्ट आहेत. पहिलं म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन, तो कशा पद्धतीने विचार करतो, आणि इमोशनल क्वेश्चन, त्याचं मन कशा पद्धतीनं, बुद्धीनं आणि मनाने तो कसा आहे हे चेक करण्याचं साधन म्हणजे काय, रिझनिंग आहे. ओके, चला आता सर्वात महत्वाचा मुद्दा, आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न बघायला भेटतो. गणित आणि बुद्धिमत्ता हा एकच सब्जेक्ट समजून चाललेत सगळे. रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा एकच सब्जेक्ट नाहीये. बरोबर आहे. मी त्यासाठी काही पॉइंट काढलेत, बघा पटतात का. बरोबर आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा बेसिकली गणिताशी संबंधित आहे. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये संख्या सोबत काम करण्याची आणि गणितीय समस्या सोडवण्याची करण्याची क्षमता तपासली जाते. म्हणजे तुमचं नंबरचं नॉलेज चेक केलं जात आहे. यामध्ये नंबर्स, गणना, डेटा विश्लेषण असे करायचे वापरले जाते. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळं नंबर्सचे कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे. नंबर सोबत तुम्हाला काय करायचंय, हँडलिंग करायचंय. नंबरचं हँडलिंग किती चांगलं आहे तुमचं हे चेक केलं जातं. आता याच्या क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये प्रमुख बेसिकली काय यांचे विषय आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. जसं मॅथमॅटिक्सच्या आपण ब्रांचेस म्हणतो तसे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या ब्रांचेस काय असतील, अरिथमॅटिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिगोनोमेट्री, नंबर थिअरी, डेटा इंटरप्रिटेशन, सगळं या गोष्टी, सगळ्याच या बाकीच्या गोष्टी पण. आता गणिताचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं बेसिकली तुमच्या परीक्षेत मेन ऑब्जेक्टिव्ह काय हे असण्यामागं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं याच्याकडे थोडंसं बारकाईनं लक्ष द्या. काय म्हणताय, तुमची संख्याशी संबंधित समस्या जलद आणि अचूकपणे निराकरण करण्याची क्षमता तपासली जाते. म्हणजे तुम्ही किती फास्ट पद्धतीने नंबर्सला काय करू, त्याच्यासोबत ऑपरेशन्स करू शकता याच्याबद्दलची क्षमता तपासली जाते. हे प्रत्येक पेपरमध्ये दिसतंय तुम्हाला. बरोबर. पेपरच्या त्या गणिताच्या सिलेबसमध्ये तुम्हाला मॅक्सिमम टाइम हे दिसतंय. त्यानंतर मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट, तुमचे मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट जसले मूलभूत संकल्पना जसे की अंकगणित, बीजगणित, जिओमेट्री,
ट्रिगोनोमेट्री या टाईपच्या मूलभूत संकल्पना तुमच्या क्लिअर आहेत का नाही हे याच्यामध्ये चेक केलं जातं. बरोबर आहे. त्यानंतर तुमची स्पीड आणि ॲक्युरसी ही पण याच्यामध्ये चेक केली जाते. गणिताचा मूळ उद्देश हे 3 पॉइंट आहेत. बरोबर आहे. हे गणित तुमच्या पेपरमध्ये असण्याचा मूळ उद्देश हे 3 पॉइंट आहेत. बरोबर आहे. याच्या विरुद्ध टोटली अपोजिट काय म्हणता येईल? रिझनिंग म्हणता येईल. बरोबर आहे. रिझनिंग म्हणता येईल. रिझनिंग कशासाठी असतं? लॉजिकल रिझनिंग विचार करण्याचा, पॅटर्न ओळखण्याचा आणि जटिल माहिती संबंधाचे विश्लेषण करण्याच्या क्षमतेचे परीक्षण आहे. याच्यामध्ये नंबरचा कुठे मेळच नाहीये, उल्लेखच नाहीये. म्हणजे 2 सब्जेक्ट टोटली डिफरंट आहेत. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक आयोगाने मला एक बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगा वाटतो. जर दोन्ही सब्जेक्ट एकच असले असते तर मला सांगा क्वांटिटेटिव्ह रिझनिंग नाव ठेवलं नसतं का रे? किंवा रिझनिंग क्वांटिटेटिव्ह नाव ठेवलं नसतं का? रिझनिंग ॲप्टिट्यूड नाव ठेवलं नसतं का? नाही ना. बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता असं आहे का? नाहीये. बरोबर. गणित वेगळं आहे, बुद्धिमत्ता चाचणी वेगळं आहे. लॉजिकल रिझनिंग वेगळं आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वेगळं आहे. 2 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. दोघांचा अप्रोच, शिकण्याचा अप्रोच वेगवेगळा आहे. एकामध्ये तुमची स्पीड, ॲक्युरसी, तुमचं गणिताचं नॉलेज, नंबर्सचं नॉलेज, तुमचे ऑपरेशनल नॉलेज म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन त्याबद्दलचं नॉलेज तुम्ही किती पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हँडल करतायत, ते प्रॉब्लेम किती स्पीडली सोडवतायत, किती ॲक्युरेटली सोडवतायत. ओके. तुमचे ब्रेन फंक्शन्स तपासले जात आहेत. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करताय, वेगवेगळं त्याचं कॅटेगरायझेशन करताय रिझनिंगमध्ये, ती कॅपॅसिटी आहे का नाही. त्याच्यानंतर तुमचं पॅटर्न्स याच्यामध्ये जस्ट लाईक तुम्हाला जर नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये तुमचे व्हिज्युअल पॅटर्न्स तुम्हाला ओळखू येतात का नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात ते जटिल प्रक्रिया सोडवण्याची, बरोबर आहे, ते जटिल प्रॉब्लेम सोडवण्याची प्रक्रिया तुमच्या डोक्यात कशा पद्धतीनं चालते आणि किती ॲक्युरेटली चालते हे चेक करायचं यांना इथे. म्हणजे बेसिकली काय रे, 2 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. आता याच्यामध्ये सिलॉलिझम, पझल, सिरीज, ॲनालॉजी, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, डिस्टन्स, क्रिटिकल रिझनिंग असे खूप सारे याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक येतात. बरोबर आहे. पण मेन ऑब्जेक्टिव्ह काय? या सब्जेक्टचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय? जसे मॅथमॅटिक्सचे बघितले तसे याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय? बरोबर आहे. लॉजिकल रिझनिंग मध्ये आपल्याला घटनांची, स्थितींची किंवा माहितीचे सूक्ष्मपणे विश्लेषण करावे लागते. म्हणजे तुम्हाला एखाद्या सिच्युएशन मध्ये त्याचं सूक्ष्म निरीक्षण करता येतंय का, विश्लेषण करता येतंय का नाही करता येतंय हे याच्यामध्ये चेक केलं जातं. याच्यामध्ये नंबर्स कुठे आले? बरोबर आहे. कुठे आले? बरोबर आहे. बेसिक लाईफ मधले, जनरल लाईफ मधले बेसिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही ते सोडू शकता का, तुमचा अप्रोच काय असतो हे चेक करण्यासाठी रिझनिंग आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, तुमच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्याची तपासणी केली जाते, जिथे गणिताची आवश्यकता नाही पण विश्लेषणात्मक आणि तार्किक विचारांची आवश्यकता आहे. हे मी नाही म्हणत आहे. बरोबर. हे मी नाही म्हणत आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. तुम्ही कुठलेही मोठे पुस्तकं घेऊन जर वाचायला सुरुवात केली रिझनिंगचे तर याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ लॉजिकल रिझनिंग मध्ये हे येतात आणि मॅथमॅटिक्स मध्ये ते येतात. हा बेसिक फरक आहे. बरोबर आहे. आणि अख्खा महाराष्ट्र मॅथ अँड रिझनिंग एकच समजून चाललाय. नाही, 2 वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. जनरली मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या, एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो, 2 सब्जेक्ट वेगवेगळे आहेत, त्याचे स्किल्स वेगवेगळे आहेत, त्याचे अप्रोचेस वेगवेगळे आहेत. ओके. त्यानंतर पॅटर्न आणि रिलेशनशिप याच्यामध्ये रिकग्नायझेशन, जस्ट लाईक तुम्हाला सांगितलं, नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये तुमचं व्हिज्युअल पॅटर्न रिकग्नायझेशन ची स्किल्स चेक केल्या जातात. हा याचा सर्वात मोठा मुद्दा आहे. म्हणजे तुमचे डोळ्याचे आणि मेंदूचे कनेक्शन, ब्रेनचे कनेक्शन किती चांगल्या पद्धतीने जुळलेले आहेत या व्हिज्युअल रिझनिंग मध्ये कळतं त्यांना. बरोबर आहे. आता जस्ट लाईक उदाहरणासाठी सांगायचं म्हणलं तर जेव्हा तुम्ही रेल्वेच्या एक्झाम देता आणि त्याच्यामध्ये जस्ट लाईक ALP वगैरे, बरोबर, असिस्टंट लोको पायलट वगैरे, त्याच्यामध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट किंवा असं नॉन व्हर्बल टाईपचं एक मोठी टेस्ट असते. हे घेण्यामागचं उद्देश काय रे त्यांचं? तिथं मॅथमॅटिकल टेस्ट आहेत का? नाही आहेत. बरोबर आहे. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये या व्हिज्युअलच्या टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्ट घेण्यामध्ये सगळ्यात मोठा उद्देश काय असतो? तुमची बघण्याची क्षमता किती चांगली आहे आणि तुम्ही जे बघता ते तुमच्या ब्रेन पर्यंत किती चांगल्या पद्धतीने पोहोचताय,
तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता का नाही? एका मायक्रो सेकंदचा फरक आणि लाखो लोकांचे, हजारो लोकांचे जीव तुमच्या हातात असतात तर ट्रेनच्या याच्यामध्ये. लोको पायलट असू द्या, स्टेशन मास्टर असू द्या, त्या सगळ्यामध्ये खूप लोकांचे जीव तुमच्या हातात असतात. तर तुम्ही त्या मायक्रो सेकंडमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात वेगवेगळे. त्यामध्ये ते सायकोमॅट्रिक म्हणजे तिथं रिझनिंगच्या या पार्टचा उपयोग होतोय. बरोबर आहे. स्किल सेट वेगवेगळे आहेत. सांगायचा मिनिंग काय माझा, मॅथचे स्किल सेट वेगवेगळे आहेत, रिझनिंगचे स्किल सेट वेगवेगळे आहेत. शिकताना आणि पर्टिक्युलरली याचे सोडवताना एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला याची जाणीव होत असेल, आय थिंक सो. बरोबर आहे. कारण की काय, बेसिकली मार्क घेण्यापुरतं रिझनिंग लिमिटेड नाहीये. रिझनिंग मधून लाईफस्टाईल शिकायची आहे. रिझनिंग मधून येणाऱ्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचंय हे शिकायचं आहे. ओके, बघा बेसिक फरक सांगण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बनवला होता. ओके, यानंतर तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील या रिझनिंग बद्दलचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पर्सनली रिप्लाय करेल. ओके, अदरवाईज टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही टाकू शकता. टेलिग्राम चॅनलमध्ये मी तुम्हाला तिथं आयडी पाठवलेला आहे. टेलिग्राम चॅनलला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर टेलिग्राम चॅनलला माझा आयडी आहे, पर्सनल आयडी आहे. तुम्ही तिथं पण मला तुमचे डाऊट्स पाठवू शकता. हा होता रिझनिंगचा आणि तुमच्या पेपरमधला संबंध. धन्यवाद.